आर के कॉमर्स अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण युजीसी नेट सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न पाहणार आहोत. तर आपण बऱ्याचदा ऐकतो की आपण पीजी केल्यानंतर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर काय करायचं. तर आपण युजीसी नेट हा खूप महत्वाचा एक पर्याय आहे. युजीसी नेट किंवा सेट केल्यानंतर आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणून ग्राह्य धरण्यात येतो आणि या याच्या आधारे आपण जॉब सुद्धा करू शकतो. तर बघा, आपण युजीसी नेटचा सिलेबस पाहणार आहोत. तर बघा, युजीसी नेट सिलेबस मध्ये पेपर 1 जो असतो आपला तो जनरल म्हणजे टीचिंग रिसर्च ऍप्टिट्यूड हा सर्वांना एकसारखाच असतो. म्हणजेच कॉमर्स फील्ड, सायन्स फील्ड जे असेल, आर्ट्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, मराठी असेल, संस्कृत असेल, जो काही विद्यार्थी युजीसी नेट करत असेल म्हणजेच एक्झाम देत असेल तर त्याला पेपर 1 हा सर्वांना सारखाच असतो. तर बघा, त्याचा सिलेबस आपण एकदा बघून घ्या. तर बघा, युनिट वाईज टीचिंग ऍप्टिट्यूड म्हणजेच ते टीचिंग ऍप्टिट्यूडचे नेचर, ऑब्जेक्टिव्ह, लर्नर, चॅरेक्टरिस्टिक, टीचिंग मेथड आणि मराठीमध्ये याचा अर्थ अध्यापनाची उद्दिष्टे, शिकणाऱ्यांचे गुणधर्म, अध्यापन पद्धती. म्हणजे हा एक प्रकारचा युनिट आहे आणि हे त्याचे चॅप्टर आहेत. तर बघा, दुसरं रिसर्च ऍप्टिट्यूड. तर रिसर्च ऍप्टिट्यूड मध्ये त्याचा अर्थ, त्याची पद्धत, त्याची मेथड, त्याचे प्रकार आणि नैतिकता लेखन पद्धती ही कशा प्रकारची आहे हे यामध्ये आपल्याला अभ्यासावी लागते. त्यानंतर आहे कॉम्प्रिहेन्शन्स म्हणजेच उतारा. आपल्याला एक पॅसेज देण्यात येतो, त्या पॅसेजवर आपल्याला क्वेश्चन विचारण्यात येतात, तर ते क्वेश्चन आपल्याला त्याची आन्सर तिथं द्यावी लागतात. त्यानंतर आहे कॉम्प्रिहेन्शन कम्युनिकेशन. म्हणजेच कम्युनिकेशन म्हणजेच आपण ज्याला संवाद म्हणतो. तर बघा, त्याचे प्रकार, त्याचे बरियर्स म्हणजेच त्याचे अडथळे, त्यानंतर वर्गातील संवाद, क्लासरूम कम्युनिकेशन यावर सुद्धा आपल्याला एक टॉपिक आहे. त्यानंतर बघा, 5 नंबर मॅथमॅटिकल रिझनिंग. यामध्ये आपल्याला सिरीज देण्यात येते आणि पझल्स, कोडिंग, डिकोडिंग अशा प्रकारचे आपल्याला गणितीय तर्कशास्त्र प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर बघा, लॉजिकल रिझनिंग, वेन डायग्राम, ॲनालॉगीज, डेड्युकेटिव्ह रिझनिंग म्हणजे तर्कावर आधारित असे आपल्याला डायग्राम देण्यात येतात, ते दिल्या जातात त्याच्यामध्ये. त्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो आणि प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असतो. त्यानंतर बघा, डाटा इंटरप्रिटेशन म्हणजेच आपल्याला माहिती देण्यात येते आणि त्या माहितीचं विश्लेषण करून आपल्याला त्यावर प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे ABCD या स्वरूपात प्रश्न विचारले असतात आणि 1 2 3 4 या स्वरूपात त्याची उत्तरे आपल्याला द्यावी लागतात. त्यानंतर बघा, ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी जे काही असेल, कॉम्प्युटर इंटरनेट ई लर्निंग म्हणजे संगणकशी संबंधित आपल्याला एक चॅप्टर दिलेला आहे. आता हा चॅप्टर म्हणजे एक विषयच झालेला आहे इथं. प्रत्येक जो काही युनिट आहे आपल्याला दिलेला, प्रत्येक जो काही आपल्याला युनिट दिलेला आहे तो एक विषयच समजा तुम्ही. त्यानंतर बघा, पीपल्स अँड एन्व्हायरमेंट म्हणजे जे काही प्रदूषण, पोल्युशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे काही शाश्वत विकास होत असतो त्याच्यावर सुद्धा आपल्याला एक चॅप्टर दिलेला आहे, म्हणजेच एक विषयच आहे तो. त्यानंतर बघा, हायर एज्युकेशन सिस्टम म्हणजेच आपल्याला माहिती आहे उच्च
शिक्षण पद्धत म्हणजे त्यावर सुद्धा आपल्याला एक चॅप्टर दिलेला आहे. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. तर अशा प्रकारे हा आपला जनरल टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड यामध्ये 10 युनिट आहेत. अशा प्रकारे आपल्याला या युनिटांचा अभ्यास करावा लागतो. तर बघा, यानंतर पेपर 2 जो काही आता तुमचा असेल, हा कॉमर्स वाल्यांसाठी व्हिडिओ टाकलेला आहे. तर बघा, कॉमर्स 2 याचा सब्जेक्ट कोड एड असतो. तर बघा, याच्यामध्ये पहिलं युनिट बिझनेस एन्व्हायरमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि CSR उद्योजकता, ज्याला आपण इंडियन इकॉनॉमी पेस्टल स्टार्टअप्स CSR असं म्हणतो. तर हा आपला एक युनिट आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. म्हणजे प्रत्येक युनिटवर आपल्याला 10 क्वेश्चन विचारण्यात येतात. बघा, दुसरं बिझनेस मॅनेजमेंट अँड HRM म्हणजेच प्लॅनिंग, मोटिवेशन, लीडरशिप, HR फंक्शन, नियोजित, प्रेरणा, नेतृत्व, मानव संसाधन. त्यानंतर बघा तिसरं अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, फायनान्शियल कॉस्ट मॅनेजमेंट, अकाउंटिंग, ऑडिटिंग म्हणजे वित्तीय लेखांकन, खर्च लेखांकन आणि लेखा परीक्षण. म्हणजे हा एक विषयच आहे आणि विषय हा यांनी युनिटमध्ये समाविष्ट केलेला आहे. तर याला फक्त एक युनिट नका समजू, एक सब्जेक्ट समजा. त्यानंतर आहे सब बिझनेस इकॉनॉमिक्स, डिमांड, प्रोडक्शन, प्राइसिंग, मार्केट स्ट्रक्चर म्हणजे मागणीचं उत्पादन, किंमत, बाजार रचना, हे सगळं आपण जे काही नियम शिकलेलो आहेत त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारण्यात येतात. तर त्याची आपल्याला आन्सर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात द्यावी लागतात. त्यानंतर 5 बिझनेस फायनान्स, कॅपिटल स्ट्रक्चर, बजेटिंग, डिव्हिडंड पॉलिसी म्हणजेच भांडवल रचना, अंदाजपत्रक, लाभांश धोरण. यानंतर बघा 6वं युनिट मार्केटिंग मॅनेजमेंट, मार्केटिंग मिक्स, कन्झ्युमर बिहेवियर, डिजिटल मार्केटिंग म्हणजेच विपणन मिश्रण, ग्राहकाचं वर्तणूक, डिजिटल विपणन म्हणजेच आपण ज्याला ऑनलाईन बाजारपेठ आपण ज्याला म्हणत असतो. त्यानंतर बघा 7वं युनिट बिझनेस स्टॅटिस्टिक अँड रिसर्च, यामध्ये प्रोबॅबिलिटी, कोरिलेशन, हायपोथेसिस टेस्टिंग, संभाव्यता, सहसंबंध, गृहीतक चाचणी, जे काही आपण शिकलेलो आहे बिझनेस स्टॅटिस्टिक मध्ये, यावरती प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर 8वं युनिट बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजेच आपण ज्याला RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, NBFC, म्युच्युअल फंड्स, बॅसल नॉर्म्स. आता रिझर्व्ह बँक, NBFC, म्युच्युअल फंड म्हणजे एवढंच इथं हेडिंग दिलेलं आहे, पण एवढंच हे नाही आहे. हे एक पुस्तक आहे, हे एक बुक आहे. तर आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे की हर एक युनिट हा एक पुस्तक आहे, म्हणजे काय खूप मोठी. यानंतर बघा 9वा युनिट IT इन बिझनेस, यामध्ये MIS, ERP, ई कॉमर्स, AI इन बिझनेस, MIS, ERP, ई कॉमर्स व्यवसायातील AI जे काही नवीन आलेलं आहे ते सुद्धा या चॅप्टर मध्ये जोडलं गेलेलं आहे. त्यानंतर बघा 10वं युनिट आपलं बिझनेस लॉ, आपण शिकलेलोच आहे सेकंड इयरला. कंपनी लॉ, कॉन्ट्रॅक्ट लॉ, कन्झ्युमर प्रोटेक्शन, कंपनी कायदा, करार कायदा, ग्राहक संरक्षण कायदा. तर आपण इथं सिलेबस बघितलेला आहे पेपर 1 आणि पेपर 2.
यानंतर आपण एक्झाम स्ट्रक्चर कसं असतं ते बघूया. मेड ऑफ एक्झाम, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, CBT. तर बघा एक्झाम हे कॉम्प्युटर बेस्ड होत असते, ऑनलाईन एक्झाम होत असते. आणि पेपर्स बघा, पेपर वन जनरल ॲप्टिट्यूड वर असतो. यामध्ये आपल्याला 50 क्वेश्चन विचारण्यात येतात, MCQs. तर आणि त्याचे प्रत्येकी 2 मार्क असतात, म्हणजेच 100 मार्क भेटतात आपल्याला पेपर वन मध्ये. नंतर पेपर टू आपला जो काही सब्जेक्ट असेल, जसं इथं कॉमर्स साठी व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून कॉमर्स सब्जेक्ट, यामध्ये आपल्याला 100 MCQ विचारण्यात येतात. आणि या 100 MCQ ना सुद्धा प्रत्येकी 1 मार्क 2 गुण असतात, म्हणजे 200 मार्क्सचा हा पेपर असतो. म्हणजे ड्युरेशन आणि याचं वेळ सगळ्यांना 3 तास आपल्याला टाइम भेटतो. आणि दोन्ही पेपर एकत्र, यामध्ये आपल्याला ब्रेक नाही, म्हणजेच आपल्याला कोणत्याही प्रकारची सुट्टी भेटत नाही. यानंतर मार्किंग, प्रत्येक बरोबर उत्तराला फुल मार्क्स आणि निगेटिव्ह मार्किंग नाही. तर या एक्झाम मध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नसते, म्हणून आपण यामध्ये तुक्का सुद्धा मारू शकतो. आता याच्यानंतर एक्झाम पॅटर्न टेबल पहा. पेपर वन आपल्याला 50 मार्क्स असतात, 50 क्वेश्चन असतात आणि 100 मार्क असतात. तर बघा याच्यामध्ये आपल्याला टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ICT एन्व्हायरमेंट याच्यावर क्वेश्चन विचारण्यात येतात. नंतर बघा पेपर टू मध्ये आपल्याला आपला जो काही सब्जेक्ट असेल त्यावर 10 युनिट सिलेबस असते. त्या 10 युनिटवर आपल्याला 10 मार्काचे क्वेश्चन असतात, म्हणजे 100. म्हणजे प्रत्येक युनिट वरून आपल्याला 10 मार्काचे क्वेश्चन विचारण्यात येतात आणि त्यावरून आपल्याला इथे 100 क्वेश्चन होतात म्हणून. आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 गुणांचा असतो. यानंतर पहा एक्झाम शेड्यूल कंडक्टेड बाय नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजे NTA ही एक्झाम कंडक्ट करत असते. यानंतर बघा फ्रिक्वेन्सी ट्वाइस अ इयर, म्हणजे 2 वेळा एका वर्षामध्ये 2 वेळा ही करण्यात येते. जून आणि डिसेंबर मध्ये कंडक्ट केली जाते. यानंतर मेन ऑनलाईन CBT, म्हणजे ही ऑनलाईन प्रकारे घेतल्या जाते. आणि याची एलिजिबिलिटी बघा, म्हणजेच योग्यता. तर मास्टर डिग्री, कोणत्याही शाखेतील मास्टर डिग्री केलेला विद्यार्थी हे करू शकतो. मग तो कॉमर्स असो, मॅनेजमेंट असो किंवा रिलेटेड सब्जेक्ट असो. त्याला त्याच्या डिग्रीमध्ये कमीत कमी, जो जनरल असेल त्याला 55% गुण असणं आवश्यक आहे, तर तोच या परीक्षेसाठी पात्र आहे. आणि SC ST OBC PWD किंवा इतर यांना 50% गुण असणं अनिवार्य आहे, नाहीतर तो यासाठी इलिजिबल नसतो. यानंतर बघा फायनल इयर PG स्टुडंट कॅन ऑल्सो अप्लाय, म्हणजे जो विद्यार्थी फायनल मध्ये असतील त्यांचं शेवटचं सेमेस्टर राहिलेलं असते, म्हणजे रेग्युलर आहे आणि ते देणं बाकी आहे एक्झाम, तर तो सुद्धा यासाठी पात्र आहे. यानंतर बघा याचं कट ऑफ अँड क्वालिफिकेशन. तर मिनिमम मार्क्स रिक्वायर्ड, पेपर वन आणि पेपर टू हे दोन्ही कंबाईन मिळून 40% गुण मिळणं आवश्यक आहे. आणि SC ST OBC PWD यांना 35% मार्क मिळणे आवश्यक आहे. याचा रिझल्ट पहा. टॉप कॅन्डिडेट क्वालिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर एलिजिबिलिटी. आता जे विद्यार्थी पास होतील ते असिस्टंट प्रोफेसर साठी ग्राह्य धरल्या जातील, म्हणजे असिस्टंट प्रोफेसर फॉर्म ते भरू शकतात. यानंतर बघा सम क्वालिटी फॉर JRF. आता काही जे टॉप विद्यार्थी असतात सुरुवातीचे, आणि एज आणि त्याचं मेरिट लिस्ट आणि एज या क्रायटेरियानुसार
JRF ठरत असते. तर अशा विद्यार्थ्यांना JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप ही मिळत असते. त्यांना PhD करण्यासाठी ही अमाऊंट दिली जात असते. बघा नेक्स्ट काही की पॉइंट्स आहेत फॉर स्टुडंटसाठी, विद्यार्थ्यांसाठी. तर यामध्ये नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे या एक्झाम मध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता. यानंतर नंबरिकल हेवी युनिट्स. आता बघा आपल्याला ग्रो जर करायचं असेल तर जे काही हेवी युनिट्स आहेत, अकाउंटिंग, फायनान्स, स्टॅटिस्टिक म्हणजे यामध्ये आपल्याला गणिताचे प्रश्न विचारण्यात येतात. तर यामध्ये आपण स्कोरिंग करू शकतो. यानंतर बघा करंट अफेअर प्लस आयसीटी प्लस एन्व्हायरमेंट इम्पॉर्टंट फॉर पेपर 1 आणि पेपर 1 साठी हे महत्वाचे पॉइंट्स म्हणजे युनिट्स आहेत. यानंतर प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर पेपर्स फॉर स्पीड अँड अॅक्युरेसी. तर आपल्याला प्रिव्हियस इयर जे काही पेपर असतात त्यावरून आपण चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून आपली अॅक्युरेसी मिळवू शकतो. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला जर प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन हवे असतील तर माझ्या चॅनल RK कॉमर्स अकॅडमीला सबस्क्राईब करा. आपण यावर लवकरात लवकर एक व्हिडिओ बनवू. ओके, धन्यवाद.